तर आता तुम्हाला सुद्धा हे गर्दी पाहून असं वाटत असेल की हे गर्दी कशाची, तर रुको जरा सब्र करो, मैं आपको बताऊंगी कि ये गर्दी जो है ये किस बात की है। तर आता तुम्ही बघू शकता की हे आहे आमचं नांदुरा, नांदुराचं आहे हे तहसील। तर हे आहे तहसीलमध्ये गर्दी। तर ही गर्दी कशाची आहे, तर ही गर्दी आहे जे नवीन योजना निघालेली आहे त्या योजनेमध्ये आहे डॉक्युमेंट राशन कार्ड, आणि ते राशन कार्डासाठी ही आहे गर्दी। कारण की खूप जणांचे जे राशन कार्ड आहे ते व्यवस्थित बनलेले नाही आहे, त्याच्यासाठी हे तहसीलमध्ये आहे राशन कार्डासाठी गर्दी। तर मग चला आता आपण व्हिडिओ स्किप न करता बघा, आणि चॅनलवर नवे असाल तर सबस्क्राईब करा। मी तुम्हाला जे काही तुम्हाला आता सध्या दिसलं मी ते तुम्हाला डिटेलमध्ये दाखवणार आहे। आता मी सुद्धा चालली आहे तहसीलमध्ये। आमच्या नांदुरा आहे हा तालुक्याचा ठिकाण आहे, आणि याच्या आजूबाजूला जे खेडेपाडे आहे ते खेड्यातील लोक जे आहे ते नांदुऱ्यामध्ये येत आहे, आणि आमच्या नांदुऱ्यातले सुद्धा लोक जे आहेत ते फिमेल मेल जे आहे ते सर्व जे आहे ते आपले डॉक्युमेंट जे काही कमी आहेत ते काढण्यासाठी ते निघालेले आहेत। तर काही ठिकाणी बँकेमध्ये गर्दी, महाई केंद्रामध्ये गर्दी, आणि तहसीलमध्ये सुद्धा गर्दी जे आहे ते भयंकर गर्दी आहे। तर आज मी तुम्हाला ते सर्व दाखवणार आहे। आणि बहीण लाडकी हे योजना खूप ट्रेंडिंगमध्ये टॉपिक चालू असल्यामुळे मी म्हटलं चला आपण सुद्धा एक व्हिडिओ याच्यावरती बनवू। तर मग मी हा व्हिडिओ जो आहे तो याच्यावरती बनवत आहे। तर आता तुम्हाला तर डॉक्युमेंट सांगायची काही गरजच नाही, कारण सर्वांनाच माहिती आहे की त्याच्यासाठी डॉक्युमेंट काय काय लागतात। तर तुम्ही बघू शकता ही आहे गर्दी। तर ही गर्दी आहे आमच्या नांदुऱ्यातील हा चौक आहे, शिवाजी महाराजांचा हा चौक आहे। तर इथं तुम्ही बघू शकता की खूप अशी गर्दी तुम्हाला दिसतच आहे। आता काका आहेत माझ्यासोबत माझे, आता ते आणि मी चालली तहसीलमध्ये। तर तुम्हाला रस्त्याने सुद्धा मी गर्दी दाखवत आहे की किती भयंकर अशी गर्दी जी आहे ते डॉक्युमेंटसाठी सुरू आहे। तर आता तुम्ही बघू शकता आम्ही चाललो आहोत तहसील रोडने। तर तहसील रोडने तुम्ही बघू शकता की किती ऊन तापलेलं आहे, आणि या उन्हामध्ये सुद्धा सर्वजण जे आहेत ते खूप जण पायी चालत आहे, तर खूप जण जे आहे ते बाईकवर चालत आहे। तर आता आम्ही लगभग पोहोचतच आहोत। तर तुम्ही बघू शकता खूप हा तहसील रोड आहे, आणि तहसील रोडने खूप सारी अशी गर्दी जमलेली आहे। तर आता आम्ही पोहोचलो आहे तहसीलच्या साईडलाच आहो आम्ही लगभग। तर तहसीलसमोर सुद्धा तुम्ही बघू शकता की किती सारी गर्दी जी आहे ते जमलेली आहे। सर्वांचे जे डॉक्युमेंट कमी आहेत त्यांच्यासाठी हे गर्दी जमलेली आहे। तर आता तुम्ही बघू शकता की हे आहेत इथले वाइंडर समोर बसलेले, आणि हे आमचे मामा हे सुद्धा तहसीलमध्ये वाइंडर आहेत। हे नांदुरा तहसील तुम्ही बघू शकता, तहसील कार्यालय नांदुरा, आणि हे आहेत आमचे मामा, हे इथं वाइंडर आहेत। आणि तुम्ही बघू शकता की हे इथं गर्दी जमलेली आहे, आणि इथं ऑनलाईन कामं होतात। इथं हे जे सायबर कॅफे आहेत, आणि हा अगोदर हायवे रोड होता, पण आता साईडने हायवे रोड निघाला म्हणून इथं जास्त गर्दी नसते, नाही तर इकडनं खूप ट्रक वगैरे जे आहेत ते जात होते, पण आता काहीच जात नाही। तर आता आम्ही चाललो आहे आतमध्ये। आजची प्रोसेस काय आहे ते तुम्हाला मी दाखवत आहे। तर तहसील कार्यालय नांदुरा, तर तुम्ही बोर्ड बघितलंच आहे। आता आम्ही चाललो आहेत आतमध्ये। तर तुम्ही बघू शकता जे इथं आता तुम्हाला गर्दी दिसत आहे हे छोटंसं तहसील होतं अगोदर। आता तुम्ही बघू शकता खूप मोठं तहसील आमच्या नांदुऱ्यामध्ये जे आहे ते बनवलेलं आहे। आता आम्ही गाडीवर आहे। आता काका जे आहेत ते गाडी साईडला लावत आहे, मी जाते आतमध्ये बघू आपण किती सारी गर्दी। तर तुम्ही बघू शकता की हे लेडीज जे आहे ते त्यांचे कामं जे आहे ते करून येतच आहे, आणि काका जे आहे ते गाडी पार्किंगमध्ये लावत आहे। मी जात आहे आतमधली गर्दी तुम्हाला दाखवते मी की ते किती सारी गर्दी आहे। तर मी चालली आहे आतमध्ये, आणि तर तुम्ही बघू शकता किती आहे गर्दी। तर आतमध्ये काका गेले आहेत आणि मी चालली आहे। तर तुम्ही बघू शकता रेशन कार्ड विभाग, हे जे इथले अधिकारी आहेत रेशन कार्ड विभागाचे ते खूप असे चांगले आहेत। कारण की तुम्ही बघू शकता त्यांच्या आजूबाजूला किती गोंधळ चालू आहे, तरीसुद्धा ते सर्व ॲडजस्ट करत आहे। नाहीतर एवढं तहसीलमध्ये असं चालत नाही, पण ते खूप म्हणजे त्यांचा स्वभावच खूप शांत आहे, खूप चांगले आहेत ते, म्हणून तुम्ही बघू शकता
की किती सारी गर्दी जी आहे त्यांच्या आजूबाजूला आहे ते दिसतसुद्धा आहेत का तुम्हाला? नाही, कारण की ते म्हणजे त्यांच्या आजूबाजूला एवढी गर्दी आहे की ते तुम्हाला दिसतसुद्धा नाही. आणि ही गर्दी आहे फक्त राशन कार्डाची. इथं खूप सारे कामं होत असतात. राशन कार्डाचे नाव कमी करणं, जास्त करणं, या राशन कार्डातून दुसऱ्या राशन कार्डामध्ये नाव टाकणं, हे जे कामं आहे ते सर्व या राशन कार्डाच्या रिलेटेड जेही काही कामं आहेत ते इथं होत असतात. तर तुम्ही बघू शकता ते साहेब जे आहेत ते बसलेले आहेत खुर्चीवर आणि तुम्ही बघू शकता आजूबाजूला किती आहे गर्दी. आणि हे आहे आमचं तहसील. तहसील खूप मोठं आहे पण आमच्याकडे इथला वेळ नाही आहे ते बघण्यासाठी, तर आम्ही थोडंफार तुम्हाला दाखवलं. आता आम्ही चाललो आहे एक्झिट पॉईंटला आणि तुम्हाला थोडंफार दाखवते मी. वरती तर काही गेलोच नाही आहेत कारण टाईम नाही. बाबू घरी आहे, बाबूची शाळा जे आहे ते सुटत आहे, शाळेमध्ये आहे तो. आणि मी थोडाच व्हिडिओ काढला आहे तहसीलमध्ये. आणि आता आम्ही चाललो आहेत बाहेर. काका बाहेर गेले, मी त्यांच्या पाठोपाठ चालली आहे आणि बाहेरसुद्धा दाखवते मी तुम्हाला गर्दी. तर हा पार्किंग एरिया आहे, इकडनंसुद्धा आणि तिकडनंसुद्धा. आणि इथं तुम्ही बघू शकता की खूप सारी गर्दी जी आहे ते जमलेली आहे. एवढी काही गर्दी नसते पण हे योजनेमार्फत जास्त गर्दी आहे कारण की खूप जणांचे डॉक्युमेंट जे आहेत ते खूप कमी आहेत. त्याच्यासाठी सर्वजण जे आहेत ते धावपळ करत आहे. आता तुम्ही पण व्हिडिओ बघत असलेले, तुम्ही पण तुमचे डॉक्युमेंट जर का कमी असले तर तुम्ही पण तुमचे डॉक्युमेंट लगेच सर्व गोळा करा आणि तो फॉर्म जो आहे तो भरून घ्या. हे आहे आमचं तहसील. तहसीलमधून खूप जणांचे कामं जे ते झालेले आहेत. आता आम्ही सुद्धा चाललो आहे घरी कारण की माझा निशू जो आहे तो शाळेमध्ये आहे. तर थँक्यू गाईज.